हरिहरगडाच्या टॉपवर आलो. इथं हनुमानाचं मंदिर, महादेवाची पिंड आणि नंदी होता, पण सापकी आमचा पिच्छा सोडत नव्हता. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन आपल्या ब्लॉग मध्ये. त्याच नाव सोमा पाटील. तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये बघितला असेल, आपण हरिहरगडाच्या वरती आलो. इथं थोडा वेळ बसलो, तोपर्यंत तुम्ही व्ह्यू वगैरे बघितला. इथून थोडं पुढे गेले, एक महादेवाचं मंदिर आहे. मंदिराच्या साईडला इथं हनुमानाचं पण एक मंदिर आहे. त्याच्या मागूनच एक महादेवाची पिंड आहे आणि महादेवाची पिंडी मागूनच एक तळ होतं. हरिहरगड चढत होतो तर आमचे हात वगैरे भरले होते, त्याच्यामुळे तळ्याचं गेलो, हात वगैरे धुवून घेतला आणि थोडं पुढे जात नाही तर परत एक साप दिसला आम्हाला. सकाळपासून 7-8 साप दिसले होते आम्हाला. आता इथून थोडं आता पलीकडे गेलो आणि महाराजांच्या काळातली धान्य कोठाची जागा होती ती पण बघून घेतली आणि आता तिथून निघालो हरिहरगडाच्या सगळ्यात उंच जागावर. ही सगळ्यात उंच जागा होती हरिहरगडावरली. इथं झेंडा वगैरे लागलेला दिसतो तुम्हाला. ही सगळ्यात उंच जागा आहे. ही जागा काही आम्हाला माहित नव्हती. आमच्यासोबत तेलंगणाचा ब्लॉगर होता ना, त्याला ही माहित होती, कारण की याच्या अगोदर पण एकदा येलो होता तो इथं. जेव्हा हरिहरगडाच्या टॉपवर आलो ना, तेव्हा वेगळीच फिलिंग आली होती, शब्दात काही सांगू शकत नव्हतो. आणि सगळ्यात टॉपरला हसतो आपला झेंडा. तर इथं 2-4 फोटो वगैरे काढून घेतले आणि खाली जायला निघालो. तो आम्हाला असे दगड रचेल दिसले. म्हणजे आता याचा विषय असा आहे ना, दगड रचले की आपली जी इच्छा राहते ना ती पूर्ण होती. ते बी आम्ही संधीचं सोनं केलं आणि तिथून आम्ही आता खाली जायला निघालो होतो. पण वरचं वातावरण इथलं भारी होतं ना, खाली जा वाटत नव्हतं. थोडा वेळ इथंच बसलो, नंतर कावा खाली जायला निघालो. आता तुम्ही इथं बघा, आमच्या दोन्ही पण साईडला तुम्हाला सपोर्ट दिसत असेल, पण जेव्हा आम्ही थोडं पुढे गेलो ना, तेव्हा इथं खाली काहीच सपोर्टलं नव्हतं. आणि आता तुम्ही पुढच्या ब्लॉग मध्ये बघा, तोपर्यंत तुम्ही आपल्याला फॉलो करून घ्या. हमारा ब्लॉगर डर रहा है.